मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली अध्यक्ष महाराज आणि शासनानं अनेक घोषणा केल्या, ज्या घोषणा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, त्यांचं नाव लिहून शासनानं खरडणीसाठी MRGS मध्ये 3 लाख रुपये देतो म्हणले. आता अध्यक्ष महाराज, MRGS मध्ये काम करत असताना त्याचा पंचनामा होईल, त्याचा व्हिडिओ रिपोर्ट होईल, ते कलेक्टरकडे जाईल आणि कधी त्यांना ते खरडणीचे शेती दुरुस्त करून मिळेल हे काय कळायला मार्ग नाही. म्हणून माझी मागणी आहे की खरडणीचे सरळ पैसे शासनाने शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले पाहिजे. असे तोंडाला पाणी पुसण्याचं काम शासनानं केलं नाही पाहिजे. आता अध्यक्ष महाराज, आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर नद्या आहेत, काही जनावरं वाहून गेले तर शासन आता म्हणतंय की त्यांचं पोस्टमार्टम करा. आता माझी एखाद्याची शेळी वाहून गेली असेल तर त्याचं कधी पोस्टमार्टम करायचं, ते पोस्टमार्टम कोणाकडे द्यायचं, ते पोस्टमार्टम झाल्यानंतर शासन त्या शेतकऱ्याला त्या निधीच्या स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपात मदत करणार. म्हणजे जे पोस्टमार्टम करायचं शासनानं जे ठरवलेलं आहे, खऱ्या अर्थानं हे पोस्टमार्टमचा जे काय व्याख्या त्यांनी केलेली आहे ते शासनाने पोस्टमार्टमचं बंधन जे केलेलं आहे ते काढून टाकण्यात यावं. शेवटी एखाद्याची शेळी वाहून गेली, एखादं बैल वाहून गेला तर त्यानं ते सापडणारच नाही दादा, तर त्याचं पोस्टमार्टम आपण कधी करणार आहोत. म्हणून ही जाचक आट आहे, ही जाचक आट खऱ्या अर्थानं शासनानं त्यातून काढून टाकली पाहिजे. माझ्या मतदारसंघामध्ये कृषी विद्यापीठ आहे. कृषी विद्यापीठामध्ये नव्यानं कापूस संशोधनासाठी HBBT हे जे हार्बलिस्ट टॉलरंट म्हणजे जे की तणनाशक हे नवीन बियाणं विकसित करण्यासंदर्भात कंपन्यानं तिथं आमच्या इथं अप्रोच झालेले आहेत. त्याच्यासाठी टेस्टिंग करण्यासाठी कंपन्यानं मराठवाडा कृषी विद्यापीठाला NOC मागितलेली आहे. तर ती NOC दिल्यानंतर खऱ्या अर्थानं अध्यक्ष महाराज त्यानंतर 2 वर्ष त्याच्यावर ट्रायल होणार आणि त्यानंतर ते केंद्राकडे जाणार आणि केंद्र त्याला परमिशन देणार. आता BT कॉटन तर तुम्ही पाहिलं, जर 100% जर आपण त्याचा पूर्ण अभ्यास केला तर 100 एकर जर BT कॉटन लागवड झाली असेल तर त्याच्यामध्ये HTBT हे जवळपास 80% लागवड आहे अध्यक्ष महाराज. पण हे लागवड करत असताना ते काही कसल्याही कंपनीचं होत नाही, तर ते फक्त सुट्टं बी आपल्याला मिळतं आणि त्यातून लागवड करावं लागते. त्यात कसल्या प्रकारची ऑथेंटिसिटी आपल्याला त्या निमित्तानं मिळत नाही. म्हणून HTBT हे जे कॉटन बियाणं विकसित झालेलं आहे त्याचं ट्रायल करण्यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाने डॉक्टर वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठानं त्यामध्ये आम्हाला परवानगी द्यावी, अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो. या निमित्तानं कृषी विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन व्हायला पाहिजे, पण जवळपास 50-60% जागा आज रिकाम्या आहेत आणि संशोधन होत नाही. एक पांढरा हत्ती म्हणून कृषी विभागाकडं, मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे किंवा इतर सगळ्या विद्यापीठाकडे बघितलं जातं. पण यामध्ये जर संशोधन करायचं असेल, आपण एखादा रोड जर बांधायचं म्हणलं तर 1 लाख कोटी मंजूर करतो, 50,000 कोटी रुपये मंजूर करतो आणि भूषणानं सांगतो की मुंबईमध्ये आम्ही असं विकसित करतोय, तसं विकसित करतोय. पण खऱ्या अर्थानं रिसर्च करायचं असेल, खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंट करायचं असेल कृषीमध्ये, तर मराठवाडा किंवा इतर जे 4 कृषी विद्यापीठ आहेत याला भरपूर असा निधी शासनानं उपलब्ध करून द्यावा, अशा प्रकारची मागणी या निमित्तानं यावेळेस मी करतोय. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर जवळपास 90 कोटी रुपये आज कॉन्ट्रॅक्टदाराचे थकीत आहेत अध्यक्ष महाराज. अशा वेळेस कंत्राटदार काम करतील का, हे सुद्धा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि परभणीमध्ये जवळपास सगळ्याच रस्त्याचे कामं त्यामुळे प्रलंबित राहिलेले आहेत. म्हणून अध्यक्ष महाराज, मला मंत्री महोदयाला विनंती करायची, हे जे 89,000 कोटी किंवा 90,000 कोटी जे थकलेले आहेत, आता शेतकरी आत्महत्या करतायत तसे कॉन्ट्रॅक्टदार सुद्धा आत्महत्या करायला सुरू झाले अध्यक्ष महाराज. म्हणून यांचे पैसे टप्प्याटप्प्यानं तरी शासनानं उपलब्ध करून द्यावं. परभणीमध्ये जर बोलायचं झालं तर सार्वजनिक बांधकाम विभागाचं भीमनगरच्या परिसरामध्ये एक अंडरब्रिज आम्ही निर्माण करण्यासाठी सातत्यानं दादाकडे सुद्धा मी पाठपुरावा करतोय आणि त्यासाठी लागणारा निधी लवकरात लवकर शासनानं या निमित्तानं उपलब्ध करून द्यावा, अशा प्रकारची मागणी या निमित्तानं मी करतोय. जवळपास राज्यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजना आहेत दादा, जवळपास 12,000 कोटी थकलेले आहेत. कोणाचे स्प्रिंकलरचे पैसे थकलेत, कोणाचे ड्रीपचे पैसे थकलेत. म्हणून कृषी विभाग तर अक्षरशः बंद झालेला आहे. म्हणजे 12,000 कोटी रुपये शासनानं त्वरित हे सर्वसामान्य शेतकऱ्याचे ज्यांना काय अनुदान द्यायचे हे लवकरात लवकर मंजूर करावं, अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो. फक्त नुसत्या घोषणा देऊन काही होणार नाहीत. ड्रोन दिदी आपण काढलं, एकाही दिदीला कोणाला ड्रोन देऊ शकलो नाहीत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आपण काढली,
किंवा ड्रोनच्या संदर्भात फवारणी करायचं आपण सांगितलं, कुठल्या प्रकारचं एक ड्रोनसुद्धा महाराष्ट्रात फवारणीसाठी काम करत नाहीत. म्हणून अत्याधुनिक शेती करत असताना त्याचं आधुनिकीकरण करण्यासाठी निश्चित शासनानं जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत करावी अशा प्रकारची मागणी मी करतो. राज्यामध्ये जवळपास 13 लाख हेक्टर कपासाची लागवड आहे. 555 केंद्र CCIचे मंजूर झाले पाहिजे, पण 90च केंद्र फक्त मंजूर झालेले. मग शासन फक्त लाडकी बहीण योजना एकच योजना घेऊन चालणार आहे का? सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपण मदत करणार नाहीत का? आज आमच्या इकडं प्रत्येक जिल्ह्याची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर रस्त्याच्या अक्षरशः चाळणी झालेली आहे. पण एकच रोड घेऊन घ्यायचा की आम्हाला नको असलेले रोडसुद्धा आम्हाला द्यायचे. आम्हाला काही समृद्धी नको, आम्हाला काय ते नव्यानं शक्तीपीठ मंजूर व्हायला तर आमच्या मतदारसंघातले जवळपास सुपीक जमीन त्यामध्ये चाललेली आहे. 1 लाख कोटीचा रोड बनवला जात आहे. आमची मागणी आहे की आमचा शेतकरी फक्त पांढर रस्त्याच्या माध्यमातून तालुक्याला यायचं पाहतोय, तो तालुक्यातून जास्तीत जास्त जिल्ह्याला यायचं त्याचं काम आहे. आज मुंबईला नागपूरला किती टक्के आमच्या जिल्ह्यातले लोक येत आहेत? पॉईंटमधले लोक येत आहेत. पण आमचे पांढर रस्ते कधी निर्माण होणार? आमचे जिल्ह्याच्या अंतर्गत असलेले तालुक्याचे रस्ते कधी निर्माण होणार? जोपर्यंत हे दळणवळणाची व्यवस्था आपण निर्माण करणार आहेत तोपर्यंत आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुद्धा मजबूत होऊ शकत नाही. म्हणून माझी आपल्याला स्पष्ट अशी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की प्राधान्यानं आपलं काम केलं पाहिजे. फक्त सवंग लोकप्रियतेसाठी एखादं काम हातात घ्यायचं आणि संपूर्ण तिजोरी त्यात ओतून टाकायची, हे काही मला बरोबर वाटत नाही. म्हणून ज्या खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाच्या गरजा आहेत, मग त्या कृषीतल्या गरजा असतील किंवा आरोग्याच्या संदर्भातल्या गरजा असतील, ह्या खऱ्या अर्थानं आपण पूर्ण केल्या पाहिजे. आमच्या इकडचे कंत्राटदार अक्षरशः आम्हाला आता दुसरं कामच राहिलं नाही. अध्यक्ष महाराज, कंत्राटदार येतात आणि आमच्या दरवाज्यात बसतात, आमचं बिल काढून द्या. अरे म्हणलं आम्ही आमदार आहेत, आमचं काम नाही बिल काढून द्यायचं. म्हणून जवळ 90,000 कोटी रुपये जर थकले असतील तर ते कंत्राटदार सुद्धा काय करतील? म्हणून माझ्या परभणी विधानसभेतले जेवढे काही कामं असतील 4 वर्ष झाले पूर्ण झालेत. अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे संबंधित मंत्र्याला की आपण त्यांच्याकडे बिलं तरी काढून द्यावं, अशा प्रकारची मागणी या निमित्तानं मी करतोय. खऱ्या अर्थानं परभणी किंवा डॉक्टर वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संदर्भामध्ये मला एवढंच बोलायचं आहे की आपण याला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. शेवटी ज्या देशामध्ये तंत्रज्ञान विकसित होत आहे, ज्या देशामध्ये संशोधन होत आहे, तो देश खऱ्या अर्थानं आर्थिक दृष्टिकोनातून मजबूत होतोय. म्हणून माझी बोलू द्या ना अध्यक्ष महाराज, तुम्ही 1-1 तास बोलू देता, आम्ही उभा राहिलो अजून सुरुवातच नाही केली तरी गिलोटी आहे, त्या वेळेची मर्यादा आहे. सांगा आता काय बोलायचं तुम्हाला. अध्यक्ष महाराज, या निमित्तानं माझी पशुसंवर्धन मंत्री महोदय उपलब्ध नाहीत. मला एवढंच म्हणायचं की आमच्या इकडे अतिवृष्टी झालेली आहे. अध्यक्ष महाराज, आमच्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. म्हणून जशा प्रकारचे दुधाला आपण 5 रुपये अनुदान देत होता गाईच्या दुधाला, तशा प्रकारच्या म्हशीच्या दुधाला सुद्धा 5 रुपये अनुदान आपण द्यावं. अजित दादा, आपण 5 रुपये अनुदान द्यावं. आणि मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यामध्ये जे आता मदर डेअरीच्या माध्यमातून एक मोठा प्रोजेक्ट येत आहे, त्यासाठी सुद्धा आपण जास्तीत जास्त प्रमाणात मदत करावी एवढी या निमित्तानं सांगतो. आणि एक ब्रीडिंग सेंटर, जनावराचं उच्च प्रतीचे दुधाळ जनावर निर्माण व्हावे यासाठी मराठवाड्यामध्ये निर्माण करावं. यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात मदत करावी. मराठवाडा कृषी विद्यापीठ अध्यक्ष महाराज, एकच मिनिट घेतो. देवणी आणि याचं मिळून एक होलदेव नावाची एक जात विकसित केलेली आहे, त्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त मदत करावी अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल